चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खमंग असे खारे शंकरपाळे। चला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आपल्याला घ्यायचा आहे 1 वाटी मैदा, त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आणि रव्याच्या अर्धी वाटी तूप। तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही त्याच ठिकाणी घेऊ शकता। आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आणखी 1 चमचा ओवा, चवीपुरते मीठ आणि मळण्यासाठी पाणी। चला तर सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया। मैदा, रवा, मीठ, ओवा आणि तूप। आता सर्व मिश्रणाचा आपण एक घट्टसर असा उंडा तयार करून घेणार आहोत। चला, आपला उंडा तयार आहे। आता याला 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपला उंडा तयार आहे। आता उंड्याची आपल्याला एक जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। बघा, अशी आपल्याला या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे। आणि या पोळीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। शंकरपाळ्याचा आकार द्यायचा आहे। आणि तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झालेलं आहे। आता हे शंकरपाळे कढईमध्ये टाकूया। आपल्याला हे शंकरपाळे बघा असे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। बघा, आपले शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि आपले खमंग आणि कुरकुरीत असे शंकरपाळे तयार।